विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट करणे उपयुक्त उपक्रम आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संधी मिळते. त्यांची सृजनशीलता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट या उपक्रमामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना एकत्र करण्यास व त्यांच्यात सहकार्य व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यास मदत झाली. मुद्दा क्रमांक 2. वृक्षारोपण व त्यांची जोपासना याद्वारे शाळेच्या परिसरात हिरवटा, वायुशुद्धी, वारसा रक्षण, विविध पक्ष्यांचे आश्रय, विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक प्रगती यांच्यात वाढ होण्यास मदत झाली. तसेच यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी प्रेम, निसर्गाशी जोड, निसर्गाची सेवा, निसर्गाचे संरक्षण, निसर्गाचा समतोल, निसर्गाचे सौंदर्य यांचा अनुभव होतो. शाळेच्या इमारतीची व संरक्षण भिंतीची रंगरंगोटीचे महत्त्व हे एक उपयुक्त व आवश्यक उपक्रम आहे, ज्यामुळे शाळेचा परिसर सौंदर्यिक व आकर्षक झाला. रंगरंगोटीद्वारे शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व रक्षण होते, ज्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढते. रंगरंगोटीद्वारे शाळेच्या भिंतीवर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय व आरोग्यवर्धक माहिती दर्शविली. बोलक्या भिंतीची उभारणीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून आले, त्यामुळे आपणास व इतरांना प्रेरणा मिळते हे त्यांना समजले. प्रबोधनात्मक सुविचार आपल्याला जीवनात यशस्वी होण्याची शक्ती देतात. मुद्दा क्रमांक 5. विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद. विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद स्थापना हे एक शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि स्वादिष्ट आहार देण्यात येतो. विद्यार्थ्यांना योजनेचे उद्देश, महत्त्व, विशेषता, लाभ व अधिकार यांची माहिती देण्यात येते. मुद्दा क्रमांक 7. शाळेच्या आवारात संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शालेय परसबाग निर्मिती करण्यात आली असून त्यातील फळभाज्या, पालेभाज्या आहारात वापरले जातात. तसेच यामुळे गावातील शेतकरी जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रेरित झाले आहेत. क्रमांक 8. मेरी माटी मेरा देश हे एक राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे, ज्याच्याद्वारे देशाच्या शूरवीरांना श्रद्धांजली देण्याचा आणि देशाच्या मातीचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांना या अभियानाचा उद्देश, महत्त्व समजावून सांगण्यात आले. मेरी माटी मेरा देश, मेरी माटी मेरा अभिमान. मुद्दा क्रमांक 9. विद्यार्थ्यांसाठी शाळेची कुबेर बचत बँक स्थापन करण्यात आली असून यात 100च्या वर मुलामुलींची खाती काढण्यात आली. मुद्दा क्रमांक 10. नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावातील काही निरक्षर व्यक्तींना स्वयंसेवकाच्या मदतीने त्यांना प्रारंभिक अक्षरज्ञान, शब्द तसेच अंकज्ञान यांची ओळख करून देणे. विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण 95 ते 100% आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% राहण्यासाठी नवनवीन उपक्रम शाळेत राबविले जातात, म्हणून विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहत नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक कार्य दिले जाते, तसेच त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय व्हावी म्हणून शाळेत वाचन कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले. मुद्दा क्रमांक 13. शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा तसेच इतर कला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. आज सलाम आहे त्या वीरांना, देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य सैनिकच राखते त्याची जाण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थिती मान्यवर गुरु नाही, अनमोल जन्म दिला गय तुझे उपकार फिटना. शाळेतील विद्यार्थी नोंदणी करून स्काउट गाईड उपक्रमात नियमित सहभागी होतात. यावर्षी झालेल्या जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्यात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुद्दा क्रमांक 15. स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 मधील शाळेचा उत्स्फूर्त सहभाग आहे. नमस्ते, माझे नाव आरुषी दिगंबर डोईफोडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इजतगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड आहे. शालेय परिसर स्वच्छ राखा, शिक्षणाची गुणवत्ता वाढवा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी शिवाजी डोईफोडे आहे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इजतगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड आहे. शालेय परिसर स्वच्छ असेल, विद्यार्थी सुखी असेल. नमस्कार, माझे नाव बालाजी अंदा डोईफोडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इजतगाव आहे, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. शालेय परिसर स्वच्छ असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व कळेल व स्वस्थ सुधरेल, ते आम्हाला कळालेलं आहे. धन्यवाद. स्वच्छतेवर आधारित लेट्स चेंज पिक्चर फिल्म सुद्धा मुलांना दाखवण्यात आलेली आहे. मुद्दा क्रमांक 16. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक वारसा, पेहराव, लोकनृत्य, खानपान, सण उत्सवांची ओळख यांचे सादरीकरण. आमच्या शाळेने भारतातील निवडलेले राज्य महाराष्ट्र यामध्ये मुलांनी आणि मुलींनी आपल्या राज्याचे प्रमुख पेहराव यांचे सादरीकरण केले. यात मुली नऊवारी साडी आणि मुले खमीस व धोतर परिधान करून सादरीकरण केले. गडगोटे खाऊनी चालविली तू शाळा. क्रमांक 17. शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सव आयोजन. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सर्वात जास्त आवडणारा विषय म्हणजे खेळ, शारीरिक शिक्षण, क्रीडा स्पर्धा. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर सकारात्मक परिणाम होतात. क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले, तसेच त्यांच्यामध्ये आपल्या गटाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य निर्माण झाले. क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त देशी खेळांना प्राधान्य देण्यात आले, जसे कबड्डी, खो खो, धावणे, लगोरी, विटीदांडू, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, लंगडी, दोरी इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला. शाळेत वर्षातून 2 वेळा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मुद्दा क्रमांक 18. विद्यार्थी व शिक्षक यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून त्यांच्या आरोग्याची सर्वसाधारण तपासणी वेळोवेळी करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक त्या लसी देण्यात येतात, तसेच हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, डोळे यांची तपासणीसुद्धा करण्यात येते. मुद्दा क्रमांक 19. शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता. प्रथमोपचार म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना अगोदर समजून सांगण्यात आले. प्रथमोपचार केव्हा केला जातो आणि तो करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुद्दा क्रमांक 20. लठ्ठपणा, मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान. त्याची काळजी घ्यायची, कारण ते साथ पुन्हा पुन्हा येते. 3 महिन्याने 6 महिन्याने ते साथ नक्की येते. आणि त्याला काही भेटलं नाही तर निंबोली ट्यूब टाकायची, घरचं दुसरं काहीच टाकायचं नाही त्याच्यावर. आता दुसरं म्हणजे शुगर त्याला काय म्हणतात, डायबिटीस म्हणतात. शुगर तुमच्या घरी इज बेटर दॅन क्युअर.
एखादा आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे मुद्दा क्रमांक 21 किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन. किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. लाजायचं नाही आणि घरच्या काहीच वापर करायचा नाही. त्याच्यामध्ये घाण कपडा वापर करायचा नाही. स्वच्छतेचं पालन करायचं. इथे पॅड भेटते शाळेमध्ये पण आणि तुमची मशीन ते घेऊन जायचं मशीनमध्ये. विद्यार्थ्यांना वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले जातात. आपले हात कसे स्वच्छ धुवावे आणि हात धुण्यासाठी किती वेळ द्यावा याबाबत अधिक माहिती सांगण्यात आली. हात धुताना आपले हात मनगटापर्यंत स्वच्छ धुवावे. मुद्दा क्रमांक 23 विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान. सेव्हिंग बँक म्हणजे बचत खातं हे आता सध्याला तर 4% व्याजदर आहे सेव्हिंग बँकेला. तुम्हाला खातं काढण्यासाठी 100 रुपयापासून तुम्ही खातं काढू शकता. मुद्दा क्रमांक 24 व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व मार्गदर्शनपर व्याख्यान. स्वयंरोजगार व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडवण्यासाठी कोणते कौशल्य आपल्याला आवश्यक आहेत याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मार्गदर्शक म्हणून श्री सतीश चव्हाण सर, उद्योग अधिकारी, नांदेड यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. काही करायचं असेल, काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागतं ते महत्त्वाचं भांडवल. शाळेत भौतिक सुविधा तसेच अध्ययन व अध्यापनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता करून घेण्यासाठी परिसरातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व मित्रमंडळ यांच्याकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरूपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मुद्दा क्रमांक 26 शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले प्रभावी कामकाज. शालेय व्यवस्थापन समितीने वेळोवेळी शाळेसाठी प्रभावी कामकाज केलेलं आहे. शालेय व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतच्या मदतीने माननीय आमदार श्री राजेशजी पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून शाळेसाठी 2 संगणक मिळवून दिले. तसेच इतर साहित्यही त्यांनी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. मुद्दा क्रमांक 27 आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा. तंबाखू, विडी, सिगारेट इत्यादी पदार्थ सेवन केल्यास त्यांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात याची जाणीव मुलांना करून देण्यात आली. या पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर, TB, दमा, फुफ्फुसाचे विकार असे प्राणघातक आजार मानवांना होतात याची माहिती देण्यात आली. त्यावर आधारित काही चित्रफिती त्यांना वेळोवेळी दाखविण्यात आली. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. पर्यावरणास हानिकारक असणारा अविघटनशील पदार्थ म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक हा सजीवांच्या आरोग्यास धोकादायक आहे. त्याचे विघटन होण्यासाठी जवळजवळ हजारो वर्षे लागतात. त्याला जाळण्यास प्रदूषण होते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारात बऱ्याच वेळा अन्न शिल्लक राहत नाही. ज्यावेळी अन्न शिल्लक राहते तेव्हा त्याला कोरडे मोकळे करून उन्हात वाळवले जाते. नंतर वाळलेले अन्न हे पक्ष्यांसाठी शाळेच्या छतावर तसेच मैदानावर विशिष्ट ठिकाणी टाकले जाते. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळते आणि शिल्लक अन्नाचा योग्य वापर केल्यामुळे शालेय परिसरात दुर्गंधी पसरत नाही. मुद्दा क्रमांक 30 माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था यांचा शालेय उपक्रमात सहभाग.
शाळेत राबविल्या जाणाऱ्या नवनवीन उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक सेवाभावी संस्था या वेळोवेळी या उपक्रमात सहभाग नोंदवितात. त्यांच्या मदतीने शैक्षणिक सहली, निसर्ग सहली यांचे आयोजन करण्यात येते.